मंडळी नमस्कार. आंबेगाव तालुक्यात गेली 4-5 दिवसांपासून पाऊस पडत आहे. आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच जुन्नर तालुक्यातील जे वडस धरण आहे ते वडस धरण आता पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने वडस धरणातून मीना नदी पात्रात पाणी सोडले आहे. जवळपास 18,000 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे मीना नदीला सध्या पूर आला आहे. आपण पाहतोय आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणी असेल, वळती, नागापूर, शिंगवे या गावांमध्ये जे मीना नदीचे पात्र वरदान ठरले आहे, या मीना नदी पात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. धन्यवाद. जुन्नर तालुक्यातील वडस धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातील पाणी हे जवळपास 18,000 क्युसेकने हे मीना नदीच्या पात्रात सोडले. त्यामुळे बुधवारी दिनांक 8 रोजी सकाळी मीना नदीला पूर आला. रांजणी गावातील दशक्रिया घाट तसेच महादेव मंदिर हे पूर्णपणे पाण्याने वेढले गेले होते. त्यानंतर नरसिंह मंदिर या मंदिराच्या मागील बाजूला देखील पाणी लागले होते. हे पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी नदीकाठी गर्दी केली होती.